ओरिजिनल राष्ट्रवादी कोणती यावरून घमासान सुरू झालाय। लोकसभेत अध्यक्षांना शुभेच्छा देताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा उल्लेख राष्ट्रवादीने केला। तटकरेंच्या या उल्लेखावरून शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी तुफान टीका केली आहे। ओरिजिनल राष्ट्रवादी कोणती, डुप्लिकेट राष्ट्रवादी कोणती? तटकरेंकडून ओरिजिनल राष्ट्रवादीचा खासदार अशी ओळख। शरद पवारांच्या पक्षाचा तटकरेंच्या वक्तव्याचा समाचार। खरी राष्ट्रवादी कुणाची असा फैसला अजून कोर्टात प्रलंबित असताना सुनील तटकरेंनी लोकसभेत स्वतःची ओळख ओरिजिनल राष्ट्रवादीचा खासदार अशी करून दिली। लोकसभा अध्यक्षांना शुभेच्छा देताना हे वक्तव्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे। तटकरेंच्या या वक्तव्यावर लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतलाय। ज्या पक्षानं 5 जागा लढवून 1 खासदार निवडून आला त्या पक्षानं केलेल्या दाव्यावर आत्मपरीक्षण करावं असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावलाय। आपल्याकडे 20% वाल्याला पास सुद्धा करत नाहीत, 80% वाल्याला मेरिटचा स्टुडंट म्हणतात। हे जनतेने ठरवलेलं आहे। एकीकडे 80%चा स्ट्राईक रेट, एकीकडे 20%चा स्ट्राईक रेट आहे। जनता जनार्दनांनी त्यांचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणायला त्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण जनतेने कुठे कौल दिलाय या दृष्टीने सुद्धा आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे। अजित पवारांकडे घड्याळ हे चिन्ह असलं तरी त्यांची राष्ट्रवादी ओरिजिनल नाहीच असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। अजित पवारांची राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टाचे आदेश विसरली का असा सवालही त्यांनी विचारला। काही असली नकली बिकली काय नाही, कोर्टाचा निकाल आहे का? कोर्टाने सांगितलंय घाई करू नका, तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे, हा अंतिम नाही आहे। सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत तुम्हाला हे चिन्ह वापरता येईल आणि तसं खाली लिहा। अंतिम निकाल येऊ द्या, घाई करू नका। जनतेच्या कोर्टानं तर ओरिजिनल आणि डुप्लिकेटचा फैसला केलेला आहे। आता कोर्टाचं त्यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। तोपर्यंत ओरिजिनल आणि डुप्लिकेटची दावेदारी होतच राहणार आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।